नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आराध्या हाऊस क्वीन। तर आज मी बनवणार आहे पायनॅपल पेस्ट्री। तर बघा, खूप छान अशा पेस्ट्री आज मी बनवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा। तर बघा, याची ऑर्डर मला सकाळीच आल्यामुळे म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा। तर चला वेळ न लावता सुरुवात करूया। तर या पेस्ट्री बनवण्यासाठी मला टोटल किती खर्च आला, तर याच्यामधून आपण किती प्रॉफिट कमवू शकतो हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, हा जो स्पॉन्ज मी रेडी केलेला आहे तो परफेक्ट अर्धा किलोचा आहे। तर यासाठी मी 250 ml कपने 1 कप प्रीमिक्स घेतलं होतं आणि हा व्हॅनिला स्पॉन्ज रेडी करून घेतला होता। तर बघा, याच्या मी आता 3 लेयर्स कट करून घेणार आहेत आणि आपण याच्या 2 लेयर्स कट करून घेतल्या तरीही चालतील, परंतु मी इथे 3 लेयर्स कट केलेले आहेत। तर बघा, या कट करण्यासाठी आपल्याला एकसारख्या आकारात या कट करून घेण्यासाठी मी धाग्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपले क्रम्स सुद्धा पडणार नाहीत आणि लेयर्स या एकसारख्या कट होतील। तर तुम्ही सुद्धा धाग्याचा वापर करून अशा पद्धतीने या लेयर्स कट करून घेऊ शकता। तर बघा, खूप छान अशा या लेयर्स कट होतात। आता आपण जी पहिली लेयर ठेवलेली आहे त्यावर आता मी शुगर सिरप टाकून घेणार आहे। त्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पायनॅपल क्रश टाकून हे मी शुगर सिरप बनवलेलं आहे। तर तुम्ही साखर आणि पाण्याचं सुद्धा शुगर सिरप बनवू शकता। तर बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण साइडला एकसारखं शुगर सिरप हे लावून घेतलेलं आहे आणि आता आपण क्रीम टाकून घ्यायची आहे। आणि पेस्ट्री बनवताना आपण जेव्हा क्रीम याच्यामध्ये टाकतो ती व्यवस्थित अशी एकसारखी सर्व बाजूनी प्लेन लागली पाहिजे, जेणेकरून आपल्या पेस्ट्री जास्त हाईट सुद्धा होणार नाही, एकदम प्लेन मध्ये येतील। तर बघा, नंतर मी पायनॅपल क्रश टाकून घेतलेला आहे, ते सुद्धा सर्व बाजूनी मी व्यवस्थित स्प्रेड केलेलं आहे, त्यामुळे पेस्ट्री खाताना खूप छान अशी टेस्ट लागते। तर बघा, सेकंड लेयर सुद्धा ठेवून झालेली आहे। याच्यावर सुद्धा मी जी स्टेप पहिली केली ती स्टेप परत करून घेणार आहे। तर यासाठी मी क्रीम जी घेतली होती ती सुद्धा मी 1 कपच घेतलेली होती आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी क्रीम लावून घ्यायची आणि क्रीम लावत असताना साइडच्या कडा सुद्धा अशाच पद्धतीने कव्हर करून घ्यायच्या। तर बघा, अशा पद्धतीने कव्हर करून घेतल्यानंतर आता मी याच्यावरती थर्ड लेयर ठेवून घेणार आहे। त्याआधी याच्यावर आपण पायनॅपल क्रश टाकून घ्यायचा आहे। तर बघा, या पेस्ट्री बनवून झाल्यानंतर आपल्याला पॅक करण्यासाठी जे कंटेनर लागतात ते सुद्धा आपल्याला कोणत्याही बेकरी शॉपमध्ये, लोकल मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातात। तर मला सुद्धा हे कंटेनर आणि पेस्ट्री बॉक्स जवळपास 100 रुपयाला 50 पेस्ट्री बॉक्स मिळाले होते। तर तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतील, परंतु ते माझ्याकडे आत्ता नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकणार नाही। तर मी या पेस्ट्री सेल करण्यासाठी केक बॉक्सचा उपयोग केलेला आहे, कारण मला 5 पेस्ट्री एका बॉक्समध्ये द्यायच्या होत्या। त्यासाठी मी डायरेक्ट आपल्याला जो पॅकिंग बॉक्स येतो केकचा तोच मी यूज केलेला आहे। तर बघा, यासाठी मी जो टोटल खर्च तुम्हाला सांगणार आहे तो मला आला 130 रुपये। तर मी या पेस्ट्री सेल करताना एक पेस्ट्री 30 रुपयाला सेल केलेली आहे। तर मला जास्त प्रॉफिट झालं नाही तरी सुद्धा चालेल, परंतु माझ्या पेस्ट्री या सर्वांना आवडल्या पाहिजेत एवढीच माझी अपेक्षा होती। तर बघा, नंतर आता आपला केक पूर्ण सेट झालेला होता आणि मी हा फ्रीजमध्ये जवळपास 1 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून दिला। तर आता बघा, मी न्यूट्रल जेल घेतलेला आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये आपण येलो कलर टाकून घेणार आहोत। तुम्ही पायनॅपल इमल्शन सुद्धा टाकू शकता। तर मी इथे येलो कलर यूज केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे स्मूथ असे बेटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि हे सर्व बेटर आपण केकवरती टाकून घेणार आहोत। तर बघा, आता मी
फ्रीजमध्ये जो केक सेट होण्यासाठी ठेवला होता त्याच्यावरती हे सर्व न्यूट्रल जेल टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे टाकून झाल्यानंतर आता आपण याच्या कट्स करून घेणार आहोत। तर यासाठी मी मोठी सुरी वापरलेली आहे आणि अशा पद्धतीने याला हलक्या हातानेच व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि सुरीने एक कट झाल्यानंतर ती सुरी परत व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, म्हणजेच क्लीन करून घ्यायची आहे आणि नंतर अशा पद्धतीने एक एक कट मारून घ्यायचा। तर बघा खूप छान असे कट्स झालेले आहेत। तर मी टोटल 8 कट करून घेतलेले आहेत। तर तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा या पेस्ट्री रेडी करू शकता, परंतु माझ्याकडे तो कंटेनर अवेलेबल नसल्यामुळे मी अशा पद्धतीने गोल पेस्ट्री बनवून घेतलेल्या आहेत। नंतर मी एका पाइपिंग बॅगमध्ये थोडी क्रीम घेऊन या नोझलने अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लॉवर्स काढून घेतलेले आहेत आणि अर्थातच शेवटी आपल्याला या चेरी ठेवून घ्यायच्या आहेत। तर मी चेरीचे सुद्धा एका चेरीचे 2 कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने या चेरी मी सेट करून घेतलेले आहेत। तर खूप छान अशा आपल्या पेस्ट्री या रेडी झालेल्या आहेत। तर बघा आता नंतर मी थोडं गार्निशिंगसाठी याच्यावरती शुगर बॉल्स टाकून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या पेस्ट्रीला खूप छान असा लुक आलेला आहे। तर बघा तुम्ही अतिशय कमी खर्चामध्ये अशा पेस्ट्री रेडी करू शकता। तर मी आता केक बॉक्सच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला 4 पेस्ट्री द्यायच्या होत्या, त्या मी याच्यामध्ये भरून घेतलेल्या आहेत। तर बघा खूप छान अशा पेस्ट्री आपल्या झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पेस्ट्री बनवून प्रॉफिट कमवू शकता। तर आता मी याला व्यवस्थित भरून देणार आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत येऊन राहील। तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।